नमस्कार. तुम्ही अजूनही बकवास आणि लाचार गोदी मीडिया जर पाहत असाल, म्हणजे गोदी मीडियामध्ये अंतर्भूत असलेले सगळे टी व्ही चॅनल किंवा त्यांची सगळी वर्तमानपत्र, तर तुम्हाला आता सुरू असलेल्या युद्धामध्ये अमेरिका आणि इस्रायल जिंकत आहे असंच वाटत असेल. कारण तुम्हाला तसंच वाटलं पाहिजे, हाच त्या सगळ्या गोदी मीडियाचा प्रयत्न आहे. त्यांचे जे आका आहेत, विश्वगुरू वगैरे आणि बाकीचे, त्यांना तशीच वृत्त देशात प्रसारित व्हायला हवी आहेत. परंतु ते सगळं बकवास आणि खोटं आहे. इराण आता नष्ट होणार, इराणचं आता काही खरं नाही वगैरे वगैरे सगळ्या हेडलाईन्स या केवळ बाष्कळ आहेत या सगळ्या गोदी मीडियाच्या. तुम्हाला आठवत असेल तर काही काळापूर्वी झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळी हाच गोदी मीडिया अशाच प्रकारे अगदी पाकिस्तानात लाहोर आणि कराचीपर्यंत भारतीय सैन्य घुसलं आणि त्यांनी ती बंदरं, ती शहरं ताब्यात घेतली वगैरे मोठ्या मोठ्याने आरोळ्या टोकत होता. प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नव्हतं. नंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती पडलं. त्याचप्रमाणे आता सुद्धा अमेरिका आणि इस्रायलने इराणचं प्रचंड नुकसान केलंय हे सत्य जरी असलं तरी इराणने सुद्धा त्या दोन्ही देशांना प्रचंड विध्वंसक असा दणका देणं सातत्यानं सुरू ठेवलेलं आहे मागचे 10-12 दिवस. इस्रायलचा तर इराणने पूर्ण नक्षा उतरवून टाकलेला आहे. ज्याची घमेंड ते इस्रायलचे नरसंहारी नेत्यानाहू सतत बाळगत असतात, त्या सर्व मोसाद आदी सगळ्या यंत्रणांच्या इराणने नाकी नऊ आणलेल्या आहेत. खुद्द अमेरिकेने आखाती देशांमधील आपल्या राजदूतांना आणि आपल्या नागरिकांना मागे बोलावणं सुरू केल्याचं वृत्त आहे. आखाती देश अमेरिकेला आपल्या भूमीचा वापर करू देतात, तिथे अमेरिकेला लष्करी तळ उभारू देतात. अशा सगळ्या बाबींना इराणचा विरोध आहे आणि तोच त्यांचा विरोध आता त्या आखाती देशांवरील अमेरिकी तळांवरती इराणचे जे सगळे हल्ले सुरू आहेत त्यामधून आपल्या सगळ्यांना दिसतोय. तुम्ही अल जजीरा किंवा तशा प्रकारच्या तत्सम टी व्ही वाहिन्या किंवा त्यांचे न्यूज पोर्टल पहा. निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्या जगभरातील पत्रकारांचे या युद्धाच्या संबंधातील ब्लॉग वाचा किंवा त्यांचे व्हिडिओ पहा, त्यांच्या सोशल नेटवर्कमधल्या प्रोफाईल पहा. तुमच्या लक्षात येईल की इस्रायलच्या नादाला लागून अमेरिकेने जे इराणच्या विरोधामध्ये युद्ध सुरू केलंय ते सगळं आता अमेरिकेच्या पूर्णपणे अंगाशी आलंय. इस्रायल आणि अमेरिकेचं प्रचंड नुकसान या युद्धामध्ये सध्या सुरू आहे आणि त्यामुळे त्या दोन्ही देशांमधील नागरिक अस्वस्थ आणि संतप्त होत चालल्याचं दिसतंय. इराण माघार घेणार नाही हे तर आता उघडच आहे. हे युद्ध सुरू केलं इस्रायल आणि अमेरिकेने, ते थांबवावं सुद्धा त्यांनाच लागेल आणि त्यासाठी त्यांनाच माघार घ्यावी लागेल हे आता चित्र पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. ट्रम्प महाशय मोठमोठ्या वल्गना अगदी कालही प्रेस कॉन्फरन्समध्ये करत होते की आम्ही हल्ल्यांची आता व्याप्ती वाढवू वगैरे, परंतु त्याला फारसा काही अर्थ नाही. हे युद्ध आपण हरतोय हे वास्तव आता त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ट्रम्प महोदयांच्या, आणि त्यामुळे ते विचलित झालेले आहेत महाशय. इराणने आपला सर्वोच्च नेता गमावला. 150-200 लहान शाळकरी मुलींसह जवळपास 1,500 ते 2,000 इराणी नागरिकांचा आत्तापर्यंत अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेला आहे. शाळा आणि हॉस्पिटल यांना प्रामुख्यानं इस्रायलकडून लक्ष केलं जाते. त्यामुळे इराणचे सर्व लोक आता प्रचंड पेटून उठलेले आहेत. जे इराणी नागरिक अगोदर ते दिवंगत खामेनी यांचे समर्थक नव्हते ते सुद्धा आता इराणने इस्रायल आणि अमेरिकेचा बदला घ्यावा असं मत आता व्यक्त करू लागलेले आहेत. आमच्यावर आकाशातून कोणत्याही प्रकारचा हल्ला कोणीही करू शकत नाही अशी यंत्रणा आम्ही विकसित केल्याची घमेंड अशा वल्गना ते नरसंहारी नेत्यानाहू सतत मिरवायचे. इराणने त्यांची ती घमेंड पूर्णपणे जिरवून टाकली. मोसाद कार्यालय असो किंवा नेत्यानाहूंचं खुद्द निवासस्थान असो, ह्या वास्तूसुद्धा इराणच्या हल्ल्यांपासून वाचलेल्या नाहीत. म्हणजे पहा, इस्रायलचे अनेक नागरिक मागील 4-5 दिवसांपासून तो देश सोडून बाहेर निघून जाऊ पाहत आहेत तिथल्या विमानतळांवरती. त्यामुळे प्रचंड अफरातफरी सध्या माजल्याचे दृश्य येत आहेत. आपण आपल्या स्वतःच्या देशात आता सुरक्षित नाही, इराण काहीही करू शकतो असं खुद्द इस्रायलच्या असंख्य नागरिकांचं मत झालेलं आहे. ते धास्तावलेत, घाबरलेले आहेत. गोदी मीडिया आपल्या देशातला हे तुम्हाला कधीही काही दाखवणार नाही, कारण त्यांच्या आका म्हणजे विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांना अमेरिका आणि ट्रम्प
वंदनीय आहेत आणि इस्रायलच्या त्या नरसंहारी नेत्यानाहूला आपले हे विश्वगुरू तर युद्ध सुरू होण्याच्या अवघ्या 2 दिवस आधी तिथे जाऊन त्यांच्या गळाभेटी घेऊन आले. त्यामुळे त्या दोन्ही देशांची इराण पूर्ण जिरवतोय ते भारतीय गोदी मीडिया तुम्हाला सांगणार कसा ना. युद्धाच्या अवघ्या 2 दिवस आधी नरेंद्र मोदी नेत्यानाहूच्या गळ्यात गळा घालून आले तिथे जाऊन, इस्रायलला जाऊन. नंतर त्या खामेनींच्या हत्येचा निषेध संपूर्ण जगाने केला, परंतु भारताने केला नाही. इराणसोबतची अनेक दशकांपासूनची मैत्री नरेंद्र मोदींनी आपल्या या कृतींमधून गमावून टाकली. त्यांच्या त्या चुकांची फळं आता आपण भारतीय नागरिक भोगणार आहोत येत्या काही दिवसांमध्ये. सुरूच झाले. म्हणजे होर्मुझच्या खाडीतून होणारा सगळा इंधन पुरवठा इराणने आता रोखून धरलेला आहे. फक्त चीनला त्यातून त्यांनी सूट दिलेली आहे. चीनकडे इंधनं घेऊन जाणारी, ते कच्चं तेल गॅस वगैरे घेऊन जाणारी जहाजं इराण जाऊन देतोय, कारण चीनने इराणवरील हल्ल्यांचा आणि खामेनींच्या हत्येचा त्वरित निषेध नोंदवला होता. आपल्या विश्वगुरूंना ट्रम्प आणि नेत्यानाहू प्यारे आहेत. मग आता मागा ना त्या ट्रम्पकडे आणि नेत्यानाहूकडे आपल्या देशासाठी गॅस आणि इंधन, कच्चं तेल वगैरे. परंतु ते दोघेही ते पुरवू शकत नाहीत आजच्या घडीला. आणि ते पुरवणाऱ्या इराणला आपण नाराज करून टाकलंय. परदेश नीती, अर्थकारण, कसलाही अभ्यास नसलेले बावळट लोक आपल्या देशाच्या सत्तेमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण देश अडचणीत येत चाललाय सातत्यानं. तिकडे अमेरिकेत जाऊन यांनी आधी तारे तोडले होते. अब की बार ट्रम्प सरकार, आठवत असेल ना. मग पुन्हा त्या ट्रम्पनं भारतात बोलवलं करोना काळामध्ये, अहमदाबादला नेलं, केम छो ट्रम्प म्हणत. त्या सगळ्यातून काय मिळालं आपल्या देशाला, भारताला आपल्या? तर निर्यातीवरती प्रचंड टॅरिफ, आपल्या लोकांना हातकड्या घालून पाठवणं, आपल्या कृषी क्षेत्राचं कंबरडं मोडून टाकणारा करार. त्या नेत्यानाहूच्या गळ्यात गळा घालून काय मिळवलं यांनी, आपल्या विश्वगुरूंनी? तर आताची ही इंधन टंचाई, गॅस टंचाई आणि अजून काय काय आपल्याला भोगावं लागणार आहे ते सगळंच. सगळ्यात देशभरातील हॉटेल गॅस अभावी बंद पडत चाललेले आहेत. अजून 1-2 दिवसांनी बघा काय परिस्थिती होईल. आणि तो एप्स्टीन फाईल्समध्ये नाव असलेला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री हरदीप पुरी म्हणतोय परिस्थिती नियंत्रणात आहे आमच्या, काहीही गंभीर नाही. ती आपली महान अर्थमंत्रीबाई ती काय म्हणते, काहीही देशवासियांनी चिंता करण्यासारखी परिस्थिती अजिबातच नाही. काय म्हणायचं या मोदींच्या मंत्र्यांना, सहकार्यांना? अमेरिका आणि इस्रायलनी हार मानली नाही आणि हे युद्ध असंच सुरू राहिलं तर येत्या काही दिवसांमध्ये इंधन टंचाई मोठ्या प्रमाणात आपल्या देशात निर्माण होईल. मग काय करणार आहेत आपले विश्वगुरू? काय करणार आहे मोदी सरकार? काय आहेत उपाययोजना? दिसत आहेत आपल्याला? केवळ हॉटेल्स नव्हे तर गॅसवर आधारित लाखो उद्योगधंदे बंद पडत चाललेत रोजच्या रोज आणि त्यामुळे लाखो लोकांच्या रोजगारांवरती गदा येत चाललेली आहे. त्यावरती काही उपाययोजना आदरणीय विश्वगुरू आणि त्यांच्या सरकारकडून. आपला देश, आपला भारत इंधनाच्या बाबतीत पूर्णपणे परावलंबी आहे आणि त्यामुळे जिथून ज्या देशांमधून आणि ज्या देशांच्या मदतीने आपल्याला इंधन पुरवठा होतो त्यांच्या विरोधात जाण्याची भूमिका आपण घेऊ नये हे समजण्यासाठी प्रचंड महान बुद्धिमान असण्याची अजिबातच गरज नसते. आपल्या आजवरच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सर्व राज्यकर्त्यांनी तीच भूमिका कायम घेतलेली आहे. ना इस्रायलला कधी डोक्यावरती घेतलं आपल्या राज्यकर्त्यांनी, ना अमेरिकेच्या चरणांवरती कधी असं लोटांगण घातलं. इराणला सुद्धा काही आपल्या पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी अगदी डोक्यावर घेऊन नाचत नव्हते, परंतु त्यांचा अपमान कधी केला नव्हता, त्यांना कधी दुखावलं नव्हतं. याच आपल्या इंधनाची परिस्थिती लक्षात घेऊन या लोकांना हे काहीच जमलेलं नाही. तो नेत्यानाहू अरबांना, मुस्लिमांना मारतोय ना, गाझापट्टी उद्ध्वस्त करतोय ना. मग या धर्मांधांना तो नेत्यानाहू आणि त्याचा तो इस्रायल यांना प्यारा. साला त्या हमासला उद्ध्वस्त करण्याच्या नावाखाली 70-80 हजार लोकांना मारून टाकलं त्या नेत्यानाहूने, नरसंहारी हरामखोर. आणि त्याच्यातील जवळपास 50,000हून अधिक तर केवळ लहान मुलं, बालकं, मुली लहान आणि महिला होत्या. ते कोणीही त्या हमासचे समर्थक नव्हते, तरीही त्यांना मारून टाकलं निर्घृणपणे. आणि आता जे समोर येत आहे त्यानुसार ती गाझापट्टी हवी होती, ती जागा हवी होती,
तिचं जागतिक पर्यटन केंद्र निर्माण करण्यासाठी आणि अन्य तशाच प्रकारच्या व्यापारी कारणांसाठी ट्रम्प महोदयांची सुद्धा ती इच्छा होती म्हणे. दोघेही विकृत. इराणी जहाजं आणि त्यावरील इराणी खलासे किंवा इराणी नौसैनिक यांना बुडवून मारून टाकायला मला फार मज्जा येते, असं त्या ट्रम्प महाशयाचं कालचं वक्तव्य. किती विकृती आहे ही. अर्थात त्या एप्स्टीन फाईल्स ज्या रोजच्या रोज नव्यानं समोर येत आहेत त्याच्यामध्ये त्या ट्रम्पचा विकृत चेहरा आधीच पूर्ण जगासमोर उघडा झालेला आहे. 5, 6, 7, 8, 9, 10 वर्षाच्या कोवळ्या पोरींच्या शरीराचे लचके तोडणारा हा नराधम आणि याच्यासारखे अनेक जण आज मोठ्या देशांचे राष्ट्रप्रमुख म्हणून मिरवत आहेत. काय म्हणायचं. तो रशियाचा पुतीन हा काही सभ्य माणूस नव्हे, तो काही सुसंस्कृत नेता अजिबातच नव्हे. त्या युक्रेनवर त्याने मागच्या काही वर्षांपासून युद्ध लादून ठेवलंय. आपल्या देशांतर्गत अनेक विरोधकांना त्या पुतीनने आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकाराने यमसदनी धाडलेलं आहे. परंतु या ट्रम्प आणि नेत्यानाहूच्या पुढे तो पुतीन सभ्य वाटावा अशी सगळी परिस्थिती आताची निर्माण झालेली आहे. विश्वगुरू मोदी साहेब आता काय टीव्हीवर येत नाहीत संध्याकाळच्या वेळेला देशवासियांना संबोधित करायला? संसदेत का जात नाहीत? खासदारांना का काही सगळं सांगत नाहीत? देशवासियांना का सगळं सांगत नाहीत? हे युद्ध लांबलं आणि इंधन टंचाईचे चटके मोठ्या प्रमाणात सहन करावे लागले, तर त्यासाठी आपण काय पर्याय तयार ठेवले जरा सांगावं की संसदेमध्ये किंवा टी व्हीवरती येऊन जनतेला विश्वगुरूंनी. चीनचा इंधन पुरवठा जर सुरळीत राहणार असेल तर मग आपल्या देशाचा का विस्कळीत झालेला आहे सांगावं की मोदी साहेबांनी जनतेला. परंतु ते तसं अजिबात करणार नाहीत. आपली फसलेली परदेश नीती, आपल्या फसलेल्या सगळ्या गळाभेटी, एप्स्टीन फाईल्स, तो हरदीप पुरी, अनिल अंबानी, कशावरही ते एकही शब्द बोलणार नाहीत. आता अशा वेळेला ते मौन व्रत धारण करून बसतील. मोदींचेच अनेक अंधभक्त त्या ट्रम्पसाठी मागे इथे आपल्या देशात पूजा अर्चा होम आहोर करत होते, ते पुन्हा सत्तेत यावे म्हणून. पाहिले असतील ना त्यावेळेचे व्हिडिओ तुमच्यापैकी पण अनेकांनी. आणि आता नरेंद्र मोदी आणि नेत्यानाहूंच्या ताज्या गळाभेटीचे फोटो बरेच बावळट लोक अगदी इथे देशाचं जाऊ दे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा त्या अहिल्यानगरमध्ये परवा नाचवत होते. व्हिडिओ पाहिला असेल तुमच्यापैकी अनेकांनी. तिथे त्या अहिल्यानगरमध्ये तर काहीही घडतं म्हणा हल्ली. शिवजयंतीला मागे त्या गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो नाचवत होतं एक मंडळ, दुसरं मंडळ त्या नथुराम गोडसेचे फोटो नाचवत होतं, आणि आता परवा त्या नेत्यानाहूचे. एक जात बेअक्कल अंधभक्त जमात सगळी. चला चुका या सगळ्या अंधभक्त जमातीच्या आणि आपला काहीही संबंध नसताना त्यामध्ये आपण सुद्धा नाहक भरडले जातोय अशी सगळी स्थिती आहे. आपण इराणवरील हल्ल्याचे समर्थक नाही, आपण नेत्यानाहूचे किंवा त्या ट्रम्पचे सुद्धा अजिबात समर्थक नाही. परंतु तरीही ही मूर्ख अंधभक्त जमात आणि त्यांचा विश्वगुरू यांच्या नादानपणामुळे आपल्याला सुद्धा नाहक त्रास भोगावा लागतो. उपयोग शून्य अशा नोटबंदीमध्ये आपण नाहक भरडले गेलो. करोना काळातील नियोजन शून्य देशबंदीमध्ये आपण असेच नाहक भरडले गेलो. पठाणी वसुलीच्या चुकीच्या GST मध्ये आपण असेच चिरडले गेलो सगळे. आणि आता यांच्या फसलेल्या अक्कल शून्य अशा प्रकारच्या परदेश नीतीमुळे सुद्धा आपणच भरडले जाणार आहोत. आपली या सगळ्यामध्ये यत्किंचित काडीचीही चूक नसताना मोदी है तो जाऊ द्या. अगर हमें 5,000 का सिलेंडर भी मिलेगा तो हम 5,000 का सिलेंडर लेंगे, लेकिन मोदी योगी को वापस लेके आएंगे. हमें देश पहले है. मोदी जी और योगी जी या भाजपा गवर्नमेंट ही हम कमा के खा लेंगे, 5,000 का सिलेंडर ले लेंगे, 500 रुपए लीटर पेट्रोल ले लेंगे, बट मोदी सरकार अगेन चाहिए हमें अगेन. असो, एक वृत्त तुमच्यापर्यंत पोहोचलं का कालचं ताजं? महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून जेलमध्ये डांबण्यासाठी आपले महान आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा जनसुरक्षा कायदा तर येतोच आहे, परंतु आता सोशल मीडियावरती बदनामीचा प्रयत्न केला जातो म्हणून आपल्या महाराष्ट्र विधानसभेचे प्रचंड महान, प्रचंड बुद्धिमान आणि प्रचंड थोर असं सगळं प्रचंड असे अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर आणि आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कृपेने आणखीन एक नवीन कायदा येतोय आता. कशासाठी? समाज माध्यमांवरील सरकारसाठी त्रासदायक ठरलेल्या लोकांना जेलमध्ये डांबण्यासाठी.
लोकशाही आहे म्हणतात हे लोक, आणि आम्ही संविधानाला मानतो असं म्हणतात हे सगळे लोक, आणि प्रत्यक्षात काय करतायत बघा. बोलूयात त्यावर सुद्धा आपण सविस्तर लवकरच. आजच्या भागात इतकंच, इथेच थांबतो. धन्यवाद.